नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अक्षय कदम. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवरती इथं आपण चर्चा करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. तर बघा, स्थावर मालमत्ता घेणं हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. तर स्थावर मालमत्ता घेत असताना मग त्याच्यामध्ये शेती असेल किंवा तुम्ही एखादा प्लॉट घेत असाल किंवा तुम्ही एखादा फ्लॅट घेत असाल, तर हे घेत असताना कोणती काळजी गेली पाहिजे, तुमची फसवणूक होऊ नये यासाठी तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे आणि त्या फसवणुकीपासून कशा पद्धतीनं तुम्ही वाचू शकाल, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आज इथं पाहणार आहोत. तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. आवडल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा. तर आपण पाहणार आहोत मित्रांनो, स्थावर मालमत्ता हा विषय. स्थावर मालमत्तेमध्ये पैसे गुंतवायला सगळ्यांना आवडतात. मग तुमचा प्लॉट असेल, फ्लॅट असेल किंवा एखादं कमर्शियल शॉप असेल, याच्यामध्ये लोक पैसे गुंतवतात आणि हा अतिशय चांगला आणि सगळ्यात सेफ मार्ग आहे. मात्र जर तुमची खरेदी होताना फसवणूक होणार नसेल तर नक्कीच हा मार्ग, स्थावर मालमत्ता ज्याच्यामध्ये सोनं असेल, शेअर मार्केट असेल, या सगळ्यांपेक्षा जास्त इन्कम किंवा रेट ऑफ रिटर्न तुमच्या गुंतवणुकीवरती मोबदला सगळ्यात जास्त मिळू शकणारं हे एक साधन आहे. याच्यामधली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की स्थावर मालमत्ता खरेदी करत असताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे, खरेदी करत असताना कशा पद्धतीने तुमची फसवणूक होता कामा नये आणि फसवणूक होऊ नये म्हणून कशा पद्धतीची काळजी तुम्हाला याच्यामध्ये घेतली गेली पाहिजे, हे महत्त्वाचे टॉपिक आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. बऱ्याचशा वेळेला काय होतं बघा मित्रांनो, लालच असेल किंवा हव्यास असेल, एखादी व्यक्ती, एखादा बिल्डर असेल किंवा एखादा एजंट असेल, ब्रोकर असेल, तुम्हाला कमी पैशात एखादा फ्लॅट किंवा प्लॉट, स्थावर मालमत्ता असेल ती कमी पैशात गळ्यात घालण्याचा प्रयत्न करत असतो. पण थोड्याशा पैसे वाचतायत म्हणून इथं जर तुम्ही हव्यास केला, स्वार्थीपणा केला किंवा या लालच जे तुम्हाला दाखवलं जातं याला भुलून जाऊ नका. कारण ही लालच, हा हव्यास तुम्हाला खूप मोठी किंमत मोजायला लावू शकतो. तुमचे सगळे पैसे तर बर्बाद होतीलच आणि जर तुम्ही कर्ज काढून स्थावर मालमत्ता खरेदी केली असेल तर तुम्हाला भिकेला लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे स्थावर मालमत्ता, कारण स्थावर मालमत्तेच्या किमती असतात त्या काही थोड्या नसतात, त्या लाखात करोडोत किमती असतात. त्यामुळे अतिशय काळजी याच्यामध्ये घेतली पाहिजे. मी एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला देतो की जे माझ्याकडे येणारे बरेचसे क्लायंट आहेत किंवा जे खरेदी करणे इच्छुक माझा सल्ला घेण्यासाठी येतात किंवा जे फसलेले लोक आहेत ते कशा पद्धतीनं फसतात ते मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण घेऊन सांगणार आहे. तर बघा, बऱ्याचशा वेळेला काय होतं की जो बिल्डर आहे, हा बिल्डर किंवा हा ब्रोकर, एजंट तुमच्याकडून पैसे घेतो, ॲडव्हान्समध्ये पैसे घेतो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला कधीकधी साध्या कागदावरती लिहून देतो की ही जमीन मी तुम्हाला विकणार आहे किंवा तुम्हाला नोटरी करून देतो की नाही, हा फ्लॅट तुमचाच आहे, हा फ्लॅट मी तुम्हाला अलॉट केलेला आहे, हा फ्लॅट तुमचा आहे, एखाद्या नोटरीवरती लिहून देतो. पण मित्रांनो, साध्या कागदावरती केलेलं ॲग्रीमेंट असेल किंवा नोटराइज्ड केलेलं ॲग्रीमेंट असेल, याची कायद्याच्या दृष्टिकोनातून व्हॅल्यू जी आहे ती झिरो आहे. लक्षात घ्या, कायद्याच्या दृष्टिकोनातून याची व्हॅल्यू कम्प्लिटली झिरो आहे. अशा ठिकाणी केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला गोत्यात आणू शकते. तर बघा काय होतं, बघा अशा पद्धतीचं आपण काय म्हणतो की आहे, नोटरी केलेली आहे, कधी ना कधीतरी ती आपल्या नावावरती होईल आणि या विचाराने आपण निश्चिंत राहतो. पण असं नाही आहे मित्रांनो. काय होतं, बऱ्याच वेळेला बघा, एखादी मोठी स्कीम एखादा बिल्डर ज्यावेळी डेव्हलप करत असतो त्यावेळी बऱ्याचशा वेळेला बरेचसे बिल्डर कर्ज घेतलेले असतात, बँकांची कर्ज प्रकरणं असतात किंवा नियमबाह्य बांधकाम केलेलं असतं किंवा अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये बांधकाम केलेलं असतं आणि त्यामुळं अशा जागेमध्ये केलेल्या बांधकामाचं रजिस्टर्ड खरेदीपत्र होत नाही, रजिस्टर्ड ॲग्रीमेंट होत नाही. त्यामुळे बिल्डर या गोष्टींसाठी तुम्हाला रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करण्यासाठी टाळाटाळ करतात आणि तुमच्या तोंडाला पानं पुसली जावीत म्हणून तुम्हाला एखादा नोटरी करून, साधी नोटरी करून दिली जाते ज्याच्यामध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याची व्हॅल्यू झिरो आहे. अशी नोटराइज्ड ॲग्रीमेंट कोर्टामध्ये गेल्यानंतर पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाहीत आणि तुमचं खूप मोठं नुकसान
याच्यामध्ये होण्याचे चान्सेस असतात. आपण एक छोटासा सेक्शन बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण CPC मधला 64.2 हा सेक्शन पाहिजे, ज्याच्यामध्ये अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी आहे. समजा एखादा बिल्डर आहे, त्या बिल्डरने कधी मोठी स्कीम डेव्हलप केली आहे आणि त्या स्कीम डेव्हलप करण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे. आता या स्कीममध्ये या त्याच्या बिल्डिंगमध्ये समजा तुम्ही एखादा तुमचा फ्लॅट परचेस केला आणि त्या बिल्डरनी तुम्हाला रजिस्टर्ड ॲग्रीमेंट टू सेल करून देण्याऐवजी रजिस्टर्ड खरेदी खत असेल किंवा रजिस्टर्ड साठे खत करून देण्याच्या ऐवजी तुम्हाला नोटराइज्ड ॲग्रीमेंट करून दिलं. आणि लक्षात घ्या, नोटराइज्ड ॲग्रीमेंट करून दिलं, तुम्हाला भले ताबाही दिला, तुम्ही त्या फ्लॅटमध्ये राहायला गेला आणि राहायला गेल्यानंतर एक 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षानंतर कदाचित बँकेचे लोक तुमच्याकडे येऊ शकतात आणि तुम्हाला फ्लॅट खाली करायला सांगू शकतात. आता इथं तुमचा प्रॉब्लेम होईल की फ्लॅटचा ताबा तुमच्या हातात आहे, तुमच्याकडे नोटरी केलेला कागद आहे की ह्या फ्लॅटचे मालक तुम्ही आहात. मग बँक तुम्हाला तुमच्या फ्लॅटमधून कशी काय बाहेर काढू शकते? लक्षात घ्या, अशा केसमध्ये जर बिल्डर त्या स्कीमसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यास अयशस्वी ठरला तर लक्षात घ्या, त्या बिल्डिंगचा ताबा, त्या बिल्डिंगवर त्यांनी कर्ज काढला असेल तर त्या बिल्डिंगचा ताबा हा आता बँकेचा झालेला आहे. मग बँक ज्यावेळी त्या बिल्डिंगचा ताबा घेण्यासाठी तुमच्या त्या बिल्डिंगमध्ये, तुमच्या त्या फ्लॅटमध्ये येईल, तर तुम्ही त्यांना तो नोटरी केलेला किंवा साध्या कागदावरती केलेला करार किंवा ॲग्रीमेंट दाखवाल आणि त्या कराराची व्हॅल्यू 0 आहे. कारण ह्या CPCमध्ये, ह्या 64.2 असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे, जर तुमच्याकडं म्हणजे त्या प्रॉपर्टीची अटॅचमेंट बँकेला त्या बिल्डिंगचा ताबा देण्याआधी जर बिल्डरबरोबर तुमचं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट झालेलं असेल तरच बँक त्या फ्लॅटचा ताबा घेऊ शकणार नाही. मात्र जर रजिस्टर्ड ॲग्रीमेंट नसेल तर ती प्रॉपर्टी बँकेची समजण्यात येईल. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही बिल्डरला लाखो रुपये देऊन फ्लॅट घेतला, त्या फ्लॅटच्या बदल्यात बिल्डरने तुम्हाला साधं नोटरी असलेलं किंवा साध्या कागदावरती किंवा 100 रुपयाच्या 500 रुपयाच्या, मी म्हणतो 1000 रुपयाच्या स्टॅम्पवरती तुम्हाला फक्त लिहून दिलं हा फ्लॅट तुमचा आहे, असं लिहिल्यानं फ्लॅट तुमचा होत नाही. जर बिल्डर कर्जबाजारी झाला तर तुम्हाला तुमचा फ्लॅट सोडावा लागू शकतो आणि याच्यातून तुम्हाला कुठलाही कायदा वाचू शकणार नाही. 1% चान्सेस राहतात तुमचे वाचण्याचे, पण त्यासाठी तुम्हाला वकील, कोर्ट, कचेरी, झंझट करावे लागते. तर याच्यातून वाचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? याच्यातून वाचण्यासाठी तुम्हाला बिल्डरच्या हातामध्ये कुठलेही पैसे देण्याआधी तुम्हाला रजिस्टर्ड डॉक्युमेंट करावं लागेल. त्यासाठी तुमच्या सिटीमधल्या, तुमच्या शहरामधल्या, तुमच्या गावामधल्या सब रजिस्टर, जिथं खरेदी चे नोंदणी होतात, त्या नोंदणी ऑफिसमध्ये त्या रजिस्टरकडे जावं लागेल. त्या ऑनलाईन तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाईल. तिथे तुमचे आधार कार्ड मागवलं जाईल. तिथे जे रजिस्टर असतात त्यांच्या अखत्यारीत तुमचं थंबप्रिंट घेतले जातील, थंब स्कॅन केले जातील आणि अशा पद्धतीने तुमचं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट केलं जात असेल आणि जर बिल्डर तुम्हाला रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करून देणार असेल तरच तुम्ही घ्या, अन्यथा तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. बऱ्याच वेळेला काय होतं की 50 वर्ष होऊन गेलेले असतात बिल्डिंगला, 50 वर्ष तुम्ही तिथं राहिलेलं असता आणि त्याच्यानंतर कधीतरी बँकेचे अधिकारी येतात. कारण बघा, नोटरी हा तुमच्या मालकीचा पुरावा होऊच शकत नाही. इन फ्युचरमध्ये सुद्धा बिल्डर ती जागा स्वतःची आहे असं दाखवून त्याच्यावरती कर्ज घेऊ शकतो. म्हणजे 50 वर्षानंतर सुद्धा कर्ज त्या बिल्डिंगवरती तो घेऊ शकतो. कारण सिटी सर्वे ऑफिसला त्याची नोंदच नसते, कारण नोटरीची नोंद होतच नाही. त्यामुळे सिटी सर्वे ऑफिसवरती जर पाहायला गेला तर त्या बिल्डिंगची मालकी अजूनही बिल्डरकडे असते. त्या जमिनीचा ताबा सोसायटीकडं न असता त्या जमिनीचा ताबा अजूनही बिल्डरकडे असतो आणि त्याच्या बेसिसवरती बिल्डर कर्ज घेऊ शकतो आणि तुम्हाला भिकेला लावू शकतो. आणि ही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये कधी येऊ शकते? तुमच्या लाईफमध्ये नाही आली तर तुमच्या मुलांच्या लाईफमध्ये येऊ शकते. तुमच्या मुलांच्या लाईफमध्ये नाही आली तर तुमच्या नातवांच्या लाईफमध्ये ती येऊ शकते. आणि ही लालच, ही छोटंसं, कोणी 1 लाख 2 लाखाच्या कमी
किमतीनं तुम्हाला तो फ्लॅट विकतोय म्हणून तुम्ही जर हावरेपणानं घ्यायला गेला, त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला इथं मोजावं लागू शकते. तुम्ही जर इंग्रजी वाचता येत असेल किंवा मराठीमध्ये जर तुम्हाला अवेलेबल असेल तर हा 64(2) ॲक्ट एकदा वाचून घ्या. जर तुमच्याकडे रजिस्टर्ड डॉक्युमेंट नसेल तर तुमच्याकडे ताबा आहे असं मानलं जाणार नाही. किंवा बिल्डर तुम्हाला घरातूनही तुमच्या बाहेर काढू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोर्टात गेल्यानंतर सुद्धा तुम्ही या फ्लॅटचा ताबा तुमच्याकडं आहे हे प्रूव्ह करू शकत नाही, कारण नोटरी किंवा साध्या कागदावरती किंवा 100 रुपये 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून घेतलेल्या कागदाला कायद्याच्या दृष्टिकोनातून जी व्हॅल्यू आहे ती 0 आहे. लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे कधीही लक्षात घ्या, कुठलीही खरेदी करत असताना तुम्हाला रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे आणि हे रजिस्टर्ड ॲग्रीमेंटच तुम्हाला तुमच्या पैशाला वाचवू शकतं, नाहीतर तुमचं घर घेण्याचा स्वप्नाचा चक्काचूर होऊ शकतो. एकदा का बिल्डरच्या हातामध्ये पैसे गेले की ते पैसे परत घेणं खूप अवघड घेऊन जातं. बऱ्याच वेळेला बिल्डर हा अतिशय श्रीमंत, मोठा धनाढ्य किंवा एखाद्या पॉलिटिशियन क्लासमधला असल्यामुळं तो तुमच्यावरती दमदाटी करू शकतो, कदाचित तुमच्यावरती मारहाणसुद्धा करू शकतो. आणि ह्या सगळ्या मेंटल त्रासामधून, इकॉनॉमिकल त्रासामधून वाचायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला रजिस्टर्ड ॲग्रीमेंट केल्याशिवाय पर्याय नाही. आता मग तुम्ही तुमच्याकडे समजा वकिलाकडं गेलात तर वेल अँड गुड आहे, पण मी तुम्हाला सांगेन की वकिलाकडं सुद्धा न जाता एखादा फ्लॅट घेत असाल किंवा एखादा शॉप घेत असाल तुम्ही, तर तुम्ही कसं ओळखू शकाल की हा बिल्डर ऑथोराइज्ड आहे, हॉनेस्ट आहे? तर बघा, त्याच्यासाठी सुद्धा मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा तर प्रचार करतोय असं नाही आहे, पण माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी खूप चांगला ॲक्ट आणलेला आहे. रेरा कायदा म्हटलं जातं. या रेरा कायद्यानी तुम्हाला घर बसल्या त्या बिल्डरची पूर्ण माहिती, तो तुम्ही घेणार आहात तो फ्लॅट, ती स्कीम त्याच्यावरती चालू असते, त्याच्या खटले, त्याच्यावरती असलं कर्ज, हे घर बसल्या फक्त एका क्लिकनी पाहू शकता. तर कसं ते आपण आता पाहूया. तर बघा मित्रांनो, समजा तुम्ही याच्यामध्ये आता चूक केली असेल, आता तुम्ही माझा व्हिडिओ लेट पाहिला असाल आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की अरे बापरे, आपल्याला बिल्डरनी फसवलं आहे, तर ताबडतोब तुम्हाला काय करायचं आहे, त्या बिल्डरला एक नोटीस पाठवायची आहे की मी तुझ्याकडून घेतलेला एखादं घर, फ्लॅट, प्लॉट जे काय असेल त्याचं मला तू रजिस्टर्ड ॲग्रीमेंट, माझं हँडरायटिंग चांगलं नाही आहे, तर रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करून दे. यासाठी तुम्हाला बिल्डरला नोटीस पाठवायची असेल. याबाबतीत तुम्हाला कुठलीही मदत हवी असेल, लीगल ॲडवाईस पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मला कमेंट करा किंवा माझं फेसबुक पेज आहे लीगल ॲडवाईस, त्याच्यावरती मला मॅसेज करा. तुम्हाला मी मदत करण्यासाठी तयार आहे. तर ताबडतोब बिल्डरला नोटीस पाठवा. ही नोटीस तुम्हाला फ्युचरमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेमपासून वाचवू शकते. तर तुम्हाला नोटरी करून दिला असेल तर तुम्ही, किंवा साध्या कागदावरती तुम्हाला लिहून दिलं असेल, 100-500च्या स्टॅम्पवरती लिहून दिलेलं असेल, तर तुम्ही ताबडतोब बिल्डरच्या मागे लागा की मला रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करून हवा आहे. स्टॅम्प ड्युटी चुकवण्यासाठी बिलकुलही तुम्ही रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करण्यासाठी आळस करू नका. स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असेल तर ती भरा. ही खूप मोठ्या हेडॅकपासून तुम्हाला भविष्यात वाचवू शकणारी गोष्ट आहे. तर आपण पुढं बघूया की कशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. आता बघा, रेरा कायदा काय आहे ह्याच्यामध्ये आपण पाहूया. तर रेरा हा ॲक्ट जो आहे, हा कायदा बघा 1 मे 2017 रोजी लागू करण्यात आलेला आहे. तर या कायद्यानुसार काय सांगितलेलं आहे ते आपण इथं पाहूया. तर ज्या स्कीम्स की ज्या बिल्डिंग्स एखादा बिल्डर जर कन्स्ट्रक्ट करत असेल 1 मे 2017 पासून पुढं, किंवा एखादी बिल्डिंग ज्याचं बांधकाम ऑलरेडी सुरू झालेलं आहे, म्हणजे रेरा कायदा येण्याच्या पूर्वीपासून चालू झालेलं आहे, मात्र त्या बिल्डरनं कंप्लीशन सर्टिफिकेट घेतलं नसेल. कंप्लीशन सर्टिफिकेट म्हणजे ती बिल्डिंग पूर्ण झालेली आहे असा पूर्णत्वाचा दाखला जर 1 मे 2017 या तारखेच्या आधी घेतलेला नसेल, तर असे सगळ्या बिल्डिंग्स त्यांना रेरामध्ये त्यांची स्कीम रजिस्टर करणं
गरजेचं आहे. ते रजिस्ट्रेशन कसं बघायचं, काय बघायचं ते आपण पुढं बघूया. तुम्हाला एक साधी गोष्ट समजत असेल की अशा सगळ्या स्कीम्स, अशा सगळ्या लँड डेव्हलपमेंट असतील, मग ते प्लॉटसुद्धा येतात, फक्त बिल्डिंगच नव्हे तर प्लॉट्ससुद्धा येतात. रिकामे प्लॉट्स असतात ना, याने प्लॉट्स करून विकणारे लोक असतात, ते प्लॉटसुद्धा या स्कीममध्ये येतात. तर बघा, अशा सगळ्या बिल्डिंग्स त्याच्यामध्ये फ्लॅट असतील, शॉप असतील, जे काही असतील की ज्यांचं कंप्लीशन सर्टिफिकेट म्हणजे ज्या बिल्डिंग बांधून पूर्ण होऊन त्याचा पूर्णत्वाचा दाखला जर या तारखेच्या आधी घेतलेले नसेल, तर अशा सगळ्या बिल्डिंग्स, असे सगळे प्लॉट्स तुम्हाला रेरा कायद्याअंतर्गत त्या बिल्डरला रजिस्टर करणं गरजेचं आहे. आणि असं रजिस्ट्रेशन जर त्यानं केलेलं नसेल तर त्याला त्या बिल्डिंगमधला कुठलाही फ्लॅट, शॉप विक्री तर करता येणार नाहीच, मात्र ॲडव्हर्टायझिंगसुद्धा करता येऊ शकणार नाही. कुणाला त्याचं बुकिंगसुद्धा घेता येऊ शकणार नाही, ॲडव्हर्टायझिंग करता येणार नाही, मार्केटिंग करता येणार नाही आणि विकता तर येणारच नाही. आलं लक्षात? तर मग लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही स्कीममध्ये जर एखादा फ्लॅट घेत असाल, एखादं शॉप घेत असाल किंवा एखादा प्लॉट घेत असाल, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट चेक करायची आहे, तर ती बिल्डिंग रेरा रजिस्टर्ड आहे की नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं आहे. काही बिल्डिंग्स आहेत की ज्यांना रेरा रजिस्ट्रेशन लागू होत नाही, तर त्या बिल्डिंग्स कोणत्या ते आधी आपण पाहून घेऊया. तर अशा बिल्डिंग्स की ज्यांची लँड एरिया म्हणजे ज्या बिल्डिंग्सची जमीन 500 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी आहे, ऑर किंवा त्या बिल्डिंगमध्ये 8पेक्षा कमी युनिट्स आहेत. बघा, ऑर म्हणजे या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. म्हणजे जर समजा बिल्डिंगची लँड जी जमीन आहे, भूभाग आहे, त्याची जर 500 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी आहे, मात्र युनिट्स 8पेक्षा जास्त आहेत, तर अशी बिल्डिंग रेरामध्ये रजिस्टर करावीच लागेल. म्हणजे समजा एखादी बिल्डिंग 100 स्क्वेअर मीटर जागेवरती उभारली आहे आणि त्याच्यामध्ये 10 युनिट्स आहेत, तर त्यांना रजिस्ट्रेशन करावंच लागेल. किंवा लक्षात घ्या, एखाद्या बिल्डिंग मध्ये 7 युनिट्स आहेत किंवा 8पेक्षा कमी युनिट्स आहेत, मात्र एरिया जर जमिनीचा एरिया 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आहे, समजा एकच त्यांनी युनिट उभा केलं आहे, मात्र जमीन त्या एका युनिटची जी लँड एरिया आहे ती 1000 स्क्वेअर मीटर आहे किंवा 501 स्क्वेअर मीटर आहे किंवा 505 स्क्वेअर मीटर आहे, तरीसुद्धा रेरा रजिस्ट्रेशन करावं हे लागणारच आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं त्या बिल्डिंगमध्ये जर 8पेक्षा जास्त युनिट्स असेल तर त्या बिल्डिंगला रेरा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि रेरा रजिस्ट्रेशन असल्याशिवाय त्या बिल्डिंगमधला घेतलेला कुठलाही फ्लॅट, प्लॉट किंवा शॉप तुमच्या नावावरती होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं आहे की ती बिल्डिंग रेरा रजिस्टर्ड आहे का. तर बघा, एखादा बिल्डर जर विदाऊट रेरा रजिस्ट्रेशन, लक्षात घ्या, विदाऊट रेरा रजिस्ट्रेशन जर त्या बिल्डिंगमधला एखादा फ्लॅट किंवा शॉप, आपण त्याला युनिट म्हणूया आता कंबाईनमध्ये, एखादा फ्लॅट, शॉप किंवा ते युनिट विकत असेल किंवा त्याची ॲडव्हर्टायझिंग करत असेल, त्याचं मार्केटिंग करत असेल किंवा त्याचं फक्त बुकिंग घेत असेल किंवा तो कोणाला तरी सेल करत असेल, तर हा गुन्हा मानला जातो. आणि याच्यानुसार त्याला संपूर्ण प्रोजेक्टच्या 10% कॉस्ट इतका फाईन होऊ शकतो. मॅक्झिमम त्याला 3 वर्षाची जेलसुद्धा होऊ शकते. लक्षात घ्या, तुम्ही साधं ॲडव्हर्टायझिंग जरी केलं विदाऊट रेरा रजिस्ट्रेशन, तर तुम्हाला 3 वर्ष आतमध्ये जावं लागू शकतं. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट समजा एखादा प्रोजेक्ट साधारणतः 1 कोटीच्या आसपास असतोच, तर 1 कोटीचा प्रोजेक्ट असेल तर 10% म्हणजे 10 लाख रुपयेचा फाईन तुम्हाला मोजावा लागू शकतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही बिल्डर असाल तर. तर हा गोष्ट तुम्ही तर लक्षात घ्या. त्याचबरोबर असा बिल्डर जर तुम्हाला, म्हणजे समजा तुम्ही आता पाहिलं की रेरा रजिस्ट्रेशन आहे की नाही, आता एखादी बिल्डिंग रेरा रजिस्टर्ड आहे की नाही हे कसं पाहायचं,
हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर त्याची काळजी नका करू. आपण पुढं तो पार्ट पाहणार आहोत की एखादी बिल्डिंग रेरा रजिस्टर्ड आहे की नाही हे कसं पाहायचं, तर हे आपण पुढं पाहणारच आहोत. तर आता आपण बघूया नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये आहे, एखादा बिल्डर, समजा एखादा बिल्डिंग तुम्ही पाहिली ती रेरा रजिस्टर्ड आहे, खूप चांगली गोष्ट आहे ती बिल्डिंग रेरा रजिस्टर्ड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता काय पाहायचं, बिल्डर जर तुम्हाला त्या फ्लॅट किंवा त्या युनिटच्या अगेन्स्ट 100% रक्कम मागत असेल तर ते सुद्धा कायद्याने चुकीचं आहे, तो गुन्हा आहे. बिल्डर तुम्हाला फक्त बुकिंग अमाऊंट म्हणून 10%च अमाऊंट घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट तो बुकिंग अमाऊंट म्हणून घेऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट त्याला घ्यायची असेल 10%पेक्षा जास्त, तर त्याला तुम्हाला रजिस्टर्ड, मी काय म्हणतो बघा, रजिस्टर्ड ॲग्रीमेंट टू सेल करून द्यावं लागेल. त्याला साठेखत म्हणतात मराठीमध्ये. साठेखत आणि खरेदी खत वेगळं आहे. ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे काय, तर ॲग्रीमेंट होतो तो तुम्हाला फ्लॅट देण्यासाठी ॲग्री आहे हे तुम्हाला तो लिहून देतो, म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल. आणि त्यालाच आपण साठेखत म्हणतो. आणि खरेदी खत म्हणजे सेल डीड, याच्या अगेन्स्ट दुसरं आहे ते म्हणजे सेल डीड, त्याला आपण खरेदी, हे वेगळं. सेल डीड म्हणजे काय, जे त्यानं ॲग्रीमेंट टू सेलमध्ये सांगितलेलं आहे ते आता त्यांनी कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे खरेदी खत. त्याने तुम्हाला खरेदी दिलेलं आहे, हे म्हणजे खरेदी दिलं आहे. आणि हे म्हणजे खरेदी देण्याचं वचन दिलेलं आहे आणि त्या वचनासाठी तो तुमच्याकडून पैसे घेतो. तर हे म्हणजे वचन आहे. ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे वचन आहे आणि वचनपूर्ती म्हणजे सेल डीड आहे. हे वचन पण लिहून दिलं जातं आणि वचनपूर्ती झालेली आहे हे सुद्धा लिहून दिलं जातं. आलं लक्षात. तर हा फरक आहे सेल डीड आणि ॲग्रीमेंट टू सेलमध्ये. तर बघा, एखादा बिल्डिंग तुम्हाला जर तो देण्याचं वचन देतोय म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल तुम्हाला करावंच लागेल. आणि त्यासाठी तुमच्याकडून 10%पेक्षा जास्त रक्कम तो घेऊ शकत नाही. 10%पेक्षा जास्त रक्कम घेत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे, त्याच्यासाठी सुद्धा त्याला पनिशमेंट भेटू शकते. तर आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे की रेरा रजिस्टर असल्याशिवाय, आता बघा सरकारने कायदा केलेला आहे. आता खरेदी खत म्हणजे काय, वचनपूर्ती, तो तुमचा रजिस्टर्ड खरेदी खत असेल, रजिस्टर्ड सेल डीड असेल तर तो तुमचा 1001% जगातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पुरावा होतो की त्या फ्लॅटचा ओनर, त्या युनिटचा, त्या शॉपचा, त्या प्लॉटचा ओनर तुम्ही आहात. आणि जगातली कुठलीही ताकद तो फ्लॅटची मालकी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्यासाठी रजिस्टर्ड ॲग्रीमेंट टू सेल किंवा सेल डीड करणं गरजेचं आहे. रजिस्टर्ड ॲग्रीमेंट टू सेल जरी असेल आणि तो बिल्डर बँकरप्ट झाला तरीसुद्धा बँक, कोर्ट तुमच्याकडून त्या फ्लॅटचा ताबा घेऊ शकत नाही, कारण त्याचं ॲग्रीमेंट टू सेल झालेलं आहे. ऑलरेडी ते कुणाला तरी देण्याचं वचन दिलेलं आहे, त्यामुळे ती बँक तो फ्लॅट अटॅच करू शकत नाही. पण जर तुमची नोटरी असेल, 100, 500, 1000च्या साध्या स्टॅम्पवरती, साध्या कागदावरती तुम्ही लिहून घेतला असेल आणि तो बिल्डर बँकरप्ट झाला, बँकेने त्याच्याविरुद्ध दावा ठोकला, तर मात्र तुम्हाला तुमच्या फ्लॅटपासून हात धुवावा लागू शकतो. मात्र जर त्या बँकेने दावा करण्याच्या आधी किंवा त्या बँकेच्या फेवरमध्ये कोर्टाचा निर्णय होण्याच्या आधी जर तुमचा ॲग्रीमेंट टू सेल असेल तर मात्र कुठलीही बँक, कुठलंही कोर्ट त्या फ्लॅटपासून तुम्हाला, तुमच्या मालकी हक्कापासून तुम्हाला वेगळं करू शकणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला इतकं जीव तोडून सांगतोय की ॲग्रीमेंट टू सेल करा, रजिस्टर्ड ॲग्रीमेंट टू सेल करा, नाहीतर भविष्यात कधी ना कधीतरी तुम्हाला हे येऊ शकतं. कारण बघा, ॲग्रीमेंट टू सेल नसेल तर याचे खूप सारे अर्थ निघतात. ती बिल्डिंग इल्लिगल असू शकते, अतिक्रमणामध्ये असू शकते, किंवा टाउन प्लॅनिंग ॲक्टनुसार त्या बिल्डिंगचं बांधकाम झालेलं नसू शकेल आणि भविष्यात त्या बिल्डिंगवरती कारवाई होऊ शकते. ती बिल्डिंग पाडण्याचा सुद्धा आदेश भविष्यात होऊ शकतो. आणि म्हणून तुम्हाला रजिस्टर्ड ॲग्रीमेंट टू सेल करायचं आहे. आणि त्याचबरोबर रेरा रजिस्ट्रेशन, त्या बिल्डरचं रेरा सर्टिफिकेट आहे का, त्याची साईट रेरा रजिस्टर्ड आहे की नाही, हे 2 गोष्टी तुम्हाला कटाक्षानं पाळायच्या आहेत. त्या 2 गोष्टी पाळल्या तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. पहिली गोष्ट, ती बिल्डिंग रेरा रजिस्टर्ड आहे का, आणि तुम्हाला बिल्डर ॲग्रीमेंट टू सेल करून देत आहे का, किंवा सेल डीड करून देत आहे का, रजिस्टर्ड सेल डीड, या 2 गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. आता बघा,
एखादी बिल्डिंग रेरा रजिस्टर्ड आहे की नाही हे घरी बसल्या चेक करायचं. बऱ्याच वेळेला बिल्डर काय सांगतो, समजा तुम्हाला तुम्ही सांगितलं की पहिल्या मजल्यावरचा किंवा दुसऱ्या मजल्यावरचा आपण किंवा तिसऱ्या मजल्यावरचा घ्या. बिल्डरने तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला 3rd फ्लोअरवरचा 1 RK फ्लॅट जो की 700 स्क्वेअर फूट आहे हा फ्लॅट मी तुम्हाला देत आहे. तर तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की 3rd फ्लोअरवरचा 1 RK फ्लॅट 700 स्क्वेअर फूट आहे की नाही. हे कसं चेक करायचं तर ते आपण आता याच्यामध्ये बघूया. त्यासाठी तुम्हाला महारेरा या वेबसाईटवरती जायचं आहे. महारेरा या वेबसाईटवरती जायचं आहे. गुगलमध्ये जरी महारेरा टाकलं तरी तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. तर बघा आता काय करायचं आहे, तुम्ही तर सगळ्या गोष्टी चेक करू शकता. इवन A to Z गोष्टी तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता. तर आपण आता स्टार्ट करूया की एखादी साईड, त्यासाठी आपण एक आपल्या 32 शिराळा म्हणजे सांगली जिल्ह्यातलं 32 शिराळा हे माझं गाव आहे, तुमचं गाव पण असू शकतं किंवा तुम्ही सांगली जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्रातले कुठेही असाल तर हे माझं गाव आहे. माझ्या गावातली मी स्वतः रेरा रजिस्टर्ड केलेली एक स्कीम आहे. तारांगण बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची ही स्कीम आहे. तारांगण विंग बी ज्याच्यामध्ये शॉप्स आहेत आणि फ्लॅटसुद्धा आहेत, म्हणजे निवासी संकुल रेसिडेन्शियल फ्लॅट्ससुद्धा आहेत आणि शॉपसुद्धा आहेत. ही एक सेमी रेसिडेन्शियल किंवा सेमी कमर्शियल बिल्डिंग आहे. साधी गोष्ट आहे, कसं चेक करायचं मी तुम्हाला इथं सांगतो आहे. 2 मिनिट. व्हिडिओ व्यवस्थित रेकॉर्ड व्हावी म्हणून मी फ्लाईट मोडला ठेवला होता मोबाईल आणि नेट पण ऑफ केलं होतं. पहिल्यांदा मी नेट चालू करतो. तर आपण आता गुगल क्रोममध्ये जातो आहे. क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक साधी गोष्ट, माझं चार्जिंग पण संपत आले. याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक साधी गोष्ट करायची आहे. याच्यामध्ये महारेरा इथं आहेच बघा. महारेरा हा सर्च करायचा आहे, कॅपिटलमध्ये टाका, स्मॉल. तर पहिल्यांदाच येते महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला येते मुख्य पृष्ठ, आमच्याविषयी, डाउनलोड, कौशल्य विकास, नोंदणी. आता नोंदणीमध्ये नोंदणीकृत प्रकल्प म्हणजे म्हणजे काय, ज्यांची नोंदणी झालेली आहे असे प्रकल्प. मग हे आपल्याला पाहायचे आहेत. तिथे बघा 3 ऑप्शन, सिलेक्ट युजर टाईप. ह्याच्यामध्ये बघा रजिस्टर्ड प्रोजेक्ट, रजिस्टर्ड एजंट, तुम्हाला कोण पाहायचं आहे. जर तुम्ही एखाद्या ब्रोकरकडून, एखाद्या एजंटकडून फ्लॅट घेत असाल तर त्यालासुद्धा रेरा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि तो एजंट रेरा रजिस्टर्ड आहे की नाही ते सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड एजंट्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आपण सध्या प्रोजेक्टबद्दल बोलतो आहे तर आपण इथं पाहायचं बघा, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट याच्यावरती क्लिक करा. इथं आपण क्लिक केलेलं आहे रजिस्टर्ड प्रोजेक्ट. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा इथं आपण केलेलं आहे रजिस्टर्ड प्रोजेक्ट. आता तुम्हाला याच्यावरती खाली बघा प्रोजेक्ट नेम. आता तुम्ही तिन्हीपैकी म्हणजे प्रोजेक्ट, इथे 3 फील्ड्स आहेत, प्रोजेक्ट नेम, प्रमोटर नेम आणि महारेरा रजिस्ट्रेशन नंबर. तिन्हीपैकी कुठलीही एक इन्फॉर्मेशन असली तरी चालू शकते तुमच्याकडं. जनरली आपल्या प्रमोटरचं नाव माहिती नसतं किंवा रेराचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसतो. तर रेरा रजिस्ट्रेशन नंबर, त्या बिल्डरची कुठलीही जाहिरात घेतली तर त्याच्यावरती रेरा रजिस्ट्रेशन नंबर टाकणं कंपल्सरी आहे, हे मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्या जाहिरातीवरून तुम्हाला नंबर भेटू शकेल. सध्या आपल्याला बघा प्रोजेक्ट नेम, आपण कुठल्या इमारतीत फ्लॅट घेतो हे तर आपल्याला साधारणतः माहिती असेल, तुम्हाला फक्त तर टाकायचं आहे. तर तुम्ही आता कुठल्या याच्यामध्ये घेताय आपल्याला बघायचं आहे, कुठल्या आहे, तारांगणची आहे तर त्या स्कीमचं नाव काय आहे तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. काय आहे, तारांगण विंग बी असं नाव आहे त्या स्कीमचं. 2 बिल्डिंग आहेत, 2 बिल्डिंगचं रजिस्ट्रेशन वेगवेगळं केलेलं आहे. ए बिल्डिंगचं वेगळं, बी बिल्डिंगचं वेगळं. तर बी बिल्डिंगमध्ये तुम्ही फ्लॅट घेत असाल तर टाका तारांगण विंग बी. बघा मी इथं टाकलेलं आहे तारांगण विंग बी. सर्च करा. सर्च साधं सिम्पल, सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं येईल बघा, इथं तारांगण विंग बी आहे का, यस रजिस्टर्ड आहे, म्हणजे बिल्डर ऑथेंटिक आहे, तो तुम्हाला फसवणारा नाही आहे. हे काही अंशी आपल्याला इथं क्लिअर होतं. तर बघा तारांगण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहेत. आता त्याचे डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्हाला इथे व्ह्यू डिटेल्सवरती जा. डिटेल्सवरती केल्यानंतर तुम्हाला बघा ही काय आहे, तारांगण बिल्डर्स अँड ऑर्गनायझेशन कसले आहे तर पार्टनरशिप फर्म आहे. त्याचा पार्टनरशिप फर्मचा ॲड्रेस बघा कुठं आहे, ऑर्गनायझेशनचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला दिलेला आहे, त्याचे पार्टनर्स कोण कोण आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं माहिती आहे. बिल्डिंग कंप्लीट कधी होणार बघा बऱ्याच वेळेला बिल्डर तुम्हाला या बाबतीत फसवतात. कंप्लीशन डेट प्रपोजल बिल्डर तुम्हाला सांगतो 1 महिन्यात देतो, 2 महिन्यात देतो असं सांगतो, पण त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी रेरा साईटवरती कंप्लीशन डेट काय टाकलेली आहे ते बघणं गरजेचं आहे. तर बघा त्यांनी काय टाकले आहे, या तारांगण बिल्डर्सनी सांगितलेलं आहे की त्यांचं प्रोजेक्ट 31/1/2022 कंप्लीट होणार आहे.
आता बघा इथं मध्ये तुम्ही त्याच्या बाउंड्रीज काय आहेत. आता बघा आपण काय ठरवलं आहे, फ्लॅट्स काय तो ॲम्युनिटीज कुठल्या कुठल्या देणार आहेत. तर त्यांनी रेन हार्वेस्टिंग दिलेलं आहे, सोलार पॅनल दिलेलं आहे, ओपन कॉमन पार्किंग दिलेलं आहे, ड्रेन वॉटर हार्वेस्टिंग वॉटर ड्रेनेज दिलेलं आहे, LED लॅम्प्स तो प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. आता बघा त्यांनी सांगितलेलं आहे 1 RK फ्लॅट घ्यायचा आहे. कुठला आहे, 3rd फ्लोअरवरचा. किती आहे, किती कार्पेट एरिया आहे, 25.81. मग तुम्ही क्रॉस चेक करा बिल्डरने तुम्हाला सांगितलेला एरिया आणि त्यांनी रेराच्या साईटवरती दिलेला एरिया सेम आहे काय. तर बघा 1 RK 25.81 स्क्वेअर मीटर आहे. आपण मग असे स्क्वेअर ह्याच्यात बघितलं होतं. तर तुम्हाला बिल्डरनी 25.81 सांगितलं असेल आणि ॲक्च्युअल रेरा साईटवरती सुद्धा त्यांनी 25.81 लिहिलं असेल, तर बिल्डर प्रामाणिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा पाहता येऊ शकतं की बिल्डरविरुद्ध कुठले केस खटले चालू आहेत का या जागेसंबंधी, या फ्लॅट संबंधी, तर ते सुद्धा तुम्हाला इथं पाहू शकता. तर ह्या बिल्डरच्या विरुद्ध कुठलाही खटला नाही आहे. तर ही साईट सांगलीत शिराळ्यामध्ये कुर्णे गल्लीला नगरपंचायतच्या शेजारी चालू आहे. तुम्हाला बुकिंग वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पाहू शकता याच्यामध्ये. तर आता इथं बघा तुम्हाला डिटेल्स ऑफ एन्कम्बरन्सेस याच्यामध्ये तुम्हाला समजू शकेल. इथं तुम्ही तर आता माझ्या मोबाईलमध्ये ही होणार नाही, लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ओपन केलात तर डिटेल्स ऑफ इन्कम्बरन्सेस याच्या व्ह्यूवरती क्लिक केलं तर तुम्हाला समजू शकेल बिल्डरवरती कुठलं कर्ज आहे का, त्याच्यावरती कुठलं लोन आहे का. तर हे तारांगण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहेत, त्यांनी कुठलंही लोन घेतलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही तर आणखी सेफ आहात. तर निश्चितच या साईटला सुद्धा तुम्ही एकदा भेट द्या. तारांगण कुर्णे गल्लीला नगरपंचायत शेजारी आहेत. तुम्हाला शॉप्स असतील, कमर्शियल शॉप फ्लॅट्स घ्यायचे असतील 1 RK 1 BHK तर इथं तुम्ही घेऊ शकता. अतिशय चांगले बिल्डर्स आहेत. त्याचं रेरा रजिस्ट्रेशन मी केलेलं आहे, त्यामुळे त्याची मी खात्रीसुद्धा इथं तुम्हाला घेऊ शकतो या बिल्डरची. तर तुम्ही जाऊन पाहू शकता. इथं त्याचा प्लॉट नंबर, प्रमोटर, महारेरा ऑर्डर आहे का, लिटिगेशन्स आहे बघा. हा इथं पॉईंट आहे की त्या बिल्डरच्या विरोधात कुठले खटले आहेत का, लिटिगेशन्स आहेत का, तर इथं नो नाही आहेत, कुठलेही खटले नाही आहेत, म्हणजे हा बिल्डर ऑथेंटिक आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही बिल्डर असाल आणि तुम्हाला तुमची साईट रेरा रजिस्टर्ड करायची असेल तर मित्रांनो मी तुमची साईट रेरा रजिस्टर्ड करून देऊ शकतो. अगदी ईच अँड एव्हरी डॉक्युमेंटेशन मी करून देईन. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कुठलंही डॉक्युमेंटेशन करण्याची गरज नाही आहे. एकदा माझ्यावरती तुम्ही ते टाकलं की ते टाईम टू टाईम अप टू डेटसुद्धा मी करत जाईन. तुम्ही बिल्डर असाल तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट साधा आणि तुम्ही कस्टमर असाल, तुम्ही क्लायंट असाल, एखाद्या बिल्डरने तुमची फसवणूक केलेली असेल तर तुम्ही इथं ऑनलाईन रेरामध्येच तुम्ही कंप्लेंट देऊ शकता बिल्डरच्या विरोधात आणि तुम्हाला क्विक म्हणजे अतिशय फास्ट जलद गतीनं तुम्हाला याच्यामध्ये अ, हे भेटू शकेल, न्याय भेटू शकेल, बिल्डरला दंड बसू शकेल, तुमचे पैसे व्याजासहित परत मिळू शकतील. कुठल्या बिल्डरने तुम्हाला फसवणूक केली असेल तर तुम्ही या गोष्टीसाठी सुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता. मला महारेरामध्ये या रेरा ऑथॉरिटीमध्ये प्रॉपर्टीच्या केसेसमध्ये काम करण्याचा माझा बऱ्याचशा अंशी चांगला एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. तर तुम्हाला भेटू शकता. तुम्हाला लिगल ॲडव्हाईस हवी असेल तर तीसुद्धा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. तर तुम्ही माझ्या फेसबुकला किंवा इतर ठिकाणी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर माझी नम्र विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी काय तुम्हाला माहिती हवी असेल जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भात तर माझ्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. मी तुमचा इथं आभार मानतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो.